नमस्कार सगळ्यांना. आज सगळ्यांची माफी की खरंच जास्त लेट झाला आज मला. 10 मिनिटं कारण थोडं कामामध्ये अडकले होते मी. अ, तर जास्त वेळ न घालवता आपण आपलं आजचं सत्र सुरू करू म्हणजे आपल्याला पुढे जास्त उशीर होणार नाही. त्याआधी मला फक्त आजची जी पोस्ट आहे त्या संदर्भात सांगायचंय की जी पोस्ट आली आपली, जे मी तुम्हाला काल सगळ्यांना शेअर केलं होतं की सगळ्यांनी रोजच्या रोज पुढचे 1 महिना, दीड महिना हा प्रयोग करून बघा की आपलं घर, आपल्या घरापासून सुरुवात. पहिलं तर स्वतःपासून सुरुवात. सुरुवात करायची, की मी बसल्या ठिकाणी जेव्हा मी अशी बसते, बसल्या-बसल्याच पहिलं आपलं शरीर फील करायचं. असं जाणीव झाली पाहिजे माझ्या शरीराची. माझं हार्ट, माझं हृदय, पहिलं हृदय. हा जो हृदयाचा बिंदू आहे ना, हा हार्ट चक्र आहे ना, तुम्ही बघा, ह्या हृदयाच्या खाली अ, आपण म्हणतो ना 3 चक्र आहेत. मूलाधार, स्वादिष्ठान आणि मणिपूर. आणि हृदयाच्या वर हे, हे आणि हे. हे 7 चक्रांमध्ये हृदय जे आहे तो मध्यबिंदू जसा आपण एखादं वर्तुळ काढताना हातात असं घेतो आणि वर्तुळ काढताना मध्ये बिंदूला धरतो आणि मग आपण त्याला गोल काढतो. किंवा आपण दोरी जरी अशी धरली रांगोळी काढताना तर दोरीमध्ये धरून गोल त्याच्या बाजूनी फिरवतो. म्हणजे एक बिंदू असतो मध्यबिंदू. तसं आपल्या शरीराचा एक बिंदू आहे, आपल्या अस्तित्वाचा एक बिंदू आहे, तो म्हणजे आपलं हृदय. तर जेव्हा आपण प्रेम आणि प्रकाश मी जी तुम्हाला ऍक्टिव्हिटी सांगितली होती, तर ती खरोखर माझ्या मनातून आलेलं नाहीये ते. महाअवतार बाबाजींनी माझ्या माझ्या थ्रू ते ग्रुपमध्ये टाकलेलं आहे. तर विश्वास ठेवा, की आपण जेव्हा बसलोय तेव्हा आपल्या हृदयाला सगळ्यात पहिलं हृदयाला प्रेम पाठवायचं. जितका मी माझा कप भरून घेतेय, माझ्या आतमध्ये भरतीये प्रेम, 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 प्रेम. मी प्रेम आहे. मी स्वतःला प्रेम देते, मी स्वतःला प्रेम देते. तुम्ही बघा नुसतं म्हणायला लागा. प्रेम ह्या शब्दाची फ्रिक्वेन्सीच वेगळी आहे. आणि आपण जितकं स्वतःला प्रेम, प्रेम, मी प्रेम देते, मी प्रकाश देते, हे आपण जितकं म्हणत जातो तेवढे आपण प्रेमाने भरतो. आणि मग दुसऱ्याला जेव्हा आपण म्हणू, की माझ्या घराला आता मी प्रेम पाठवते. घरातल्या सगळ्या फर्निचर, हे कपाटं असतील, कुठलेही आपल्या पंखा असेल डोक्यावरचा, ह्या सगळ्यांना मी प्रेम पाठवते. घरातल्या ज्या ज्या वस्तू तुम्हाला आठवतात स्वयंपाकघरातल्या, त्या आठवायचा प्रयत्न करा डोळ्यापुढं. ज्या तुम्हाला रोजच्या गरजेचं तवा आहे, पोळपाट आहे, लाटणं आहे, सगळं सगळं सगळं. ह्या सगळ्या वस्तू आपल्याला मदत करतात. मिक्सर असेल, फ्रीज असेल, आता तुम्हाला सगळ्यांना माहिती मी रोज त्याची यादी बऱ्याच वेळा तुमच्या समोर घेते. एक दिवस पाणी नसेल आपल्याला तर किती प्रॉब्लेम येतो. त्यामुळे हे पाणी, हवा, श्वास, जरा कुठे असं काही झालं आपलं विचार करा की श्वास गुदमरला तर कसं होईल आपलं. त्यामुळे ह्या सगळ्यांना आधी प्रेम प्रकाश पाठवा. मग हळूहळू घराच्या बाहेर जा. घराच्या बाहेर उठून जायचं नाही शरीराने. बसल्या ठिकाणाहून बाहेर जायचं. घराच्या बाहेरचं आजूबाजूचं वातावरण आणि तुमच्या घराच्या शेजारी जे काही आहे ते आजूबाजूचं वातावरण फील करा. डोळ्यापुढे आणा. जसं कसं आहे. लोक राहत असतील, थोडस झाडी आहेत, जे काही आहे ते घरं असतील, ती सगळीकडं तुमच्या हृदयातनं हा प्रकाश असा एखादी लहर असते ना, पाण्यावर असा दगड टाकल्यावर तरंग उठतात, तसे हे हृदयातनं तरंग आपल्या घरातनं हळूहळू बाहेर चालले असं विचार करा. सगळ्या आजूबाजूच्या वातावरणाला आपला प्रेम आणि प्रकाश मिळतोय. तो वाढत 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 आपल्या शहरापर्यंत आठवा. मग शहराचा आपल्याला नकाशा माहित असेल तर तो आठवा. मी विचार करते मुंबई, मी जिथं बसलीये, माझं गोरेगाव, तिथून मुंबई, असं करत 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 मी बाहेर जाते. मग मी महाराष्ट्राचा नकाशा आठवते. असा तो झाला की मग मी हळूहळू महाराष्ट्रातून गुजरात, इकडं तिकडं तिकडं आठवत मला पूर्ण भारताचा नकाशा दिसतो. मग मी म्हणते की मी पूर्ण भारताला प्रेम आणि प्रकाश पाठवते. सगळ्या चेतनांना. भारताला म्हणजे काय, त्या आतमध्ये राहणारे सगळे आपल्यासारखे आत्मे, चेतना, माणसं, आपण जे काय म्हणू ते झालं की मग भारत देश झाला. मग त्याच्या आजूबाजूचा असणारे सगळे देश. आता ह्याच्यामध्ये विचार करायचा नाही की हा देश का तो देश का, फक्त म्हणायचं की सगळ्या देशांना मी प्रेम आणि प्रकाश पाठवते. जेव्हा आपण अशा देशांना प्रेम प्रकाश पाठवतो जे आपले शत्रू आहेत ह्या लाईफमध्ये, विचार करा काय होतं. त्यांच्या बुद्धीमध्ये, म्हणजे ह्याचा परिणाम बघा. जर असं कुणी तयारी करत असेल की भारतावर आपण आता काहीतरी हल्ला करू किंवा काय करू, पण जेव्हा आपण त्यांना ना आपल्या हृदयातनं हे सगळे व्हायब्रेशन्स पाठवायला लागतो बाहेर,
तेव्हा त्यांचं हृदय परिवर्तन होतं. त्यासाठी हे करायचं. त्यामुळे असा विचार आणायचा नाही, की अरे आपले शत्रू आहेत ते. कुणीही असू दे. ह्यावेळी काय विचार करायचा, की माझ्या हृदयातल्या ह्या तरंगांनी त्यांचं हृदय सुद्धा परिवर्तन होईल इतकी ताकद माझ्यात आहे. आणि अं, हे विचार येऊ द्यायचे नाहीत, की अरे मी या देशाला किंवा काय. फक्त म्हणायचं म्हणायचं, की माझा भारत देश जसा आहे, जशी मी माझ्या भारताची नकाशा माझ्या डोळ्यापुढे आणला. सर्व देशांना, पृथ्वीवर जे सगळे व्यापून आहेत, त्या सगळ्या देशांना अ, मातीचा एक एक कण, पाणी, पाण्याचे स्रोत सगळे, जिथे जिथे पाणी आहे, ही सगळी हवा जी आपल्या आजूबाजूला आता हे कण आहेत हवेचे, स्पेस म्हणतो आपण याला. तर पृथ्वी कशी तरंगतीये अंतराळामध्ये, गोल गोल फिरतीये सूर्याभोवती. तर हे सगळं आपण कुठेतरी 2 मिनिटं 5 मिनिटं फक्त आपण हे सगळं आठवायचं. आणि रोजच्या रोज आपण आपले व्हायब्रेशन्स, चांगले व्हायब्रेशन्स पृथ्वी मातेला पाठवायचे. एक पिक्चर बघितला होता मी, जेव्हा रस्त्यानी लोक फिरत असतात त्यांच्या त्यांच्या नादामध्ये, आणि काही देवदूत अदृश्य रूपाने, देवदूत कसे असतात, ह्या हाडामासाच्या शरीराने नसतात. त्यांची चेतना असते जी फिरत असते, ऊर्जा. उदाहरणार्थ गजानन महाराज. गजानन महाराज हे संत, गुरु. गजानन महाराज सगळीकडे आहेत चराचरामध्ये. कसं काय आहेत? शरीराने नाही आहेत ना, ते ऊर्जेने आहेत. मग हे देवदूत सगळीकडे फिरत असतात आणि लोकांच्या मनामधले सगळे भाव त्यांना कळत असतात. तर रस्त्याच्या साईडला एक भिकारी बसलेला असतो. एक बाई चाललेली असते तिथून मार्केटला, कुठेतरी काहीतरी आणायला. आणि जाता जाता त्या भिकाऱ्याकडे ती बघते आणि जे आपण काल वाचलं तसं ती म्हणते गॉड ब्लेस हिम म्हणते. आणि देवाला अशी प्रार्थना करते की तू त्याला मदत कर. तो जो देवदूत तिथून चाललेला असतो, त्या बाईचे जेव्हा ही ते बोलते, आता नीट नीट ऐका मी काय सांगते आणि नीट थोडंसं डोळ्यापुढे ना कल्पना करा. तो सीन जर मला पिक्चर मधला मिळाला, मी नक्की सगळ्यांना दाखवेल. ती बाई जेव्हा हे बोलते की गॉड ब्लेस हिम, आणि हे देवा तू त्याला मदत कर, हे गॉड इंग्लिश मध्ये म्हणते, तेव्हा ती जेव्हा हे बोलते तेव्हा तिच्या हृदयातून एक व्हाईट कलरचे व्हायब्रेशन्स, असे तरंग, असे 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 करत करत त्याच्यापर्यंत जातात. आणि जो देवदूत अदृश्य रूपामध्ये फिरत असतो, तो त्या क्षणाला त्या बाईकडे तो बघतो की हे व्हायब्रेशन्स येत आहेत कुठून, हा कलर कुठून येतो, व्हाईट कलर, असा उजळ असा रंग कुठून आला. म्हणून तो देवदूत बघतो, तर त्या एवढ्या गर्दीमध्ये लोकांच्या त्याला ती बाई दिसते, जिच्यातनं हे व्हायब्रेशन्स बाहेर पडताना देवदूत बघतो, एंजल बघतो. आणि मग त्याला कळतं की एवढ्या गर्दीमध्ये कुणाचंही लक्ष त्याच्याकडे नाहीये, पण त्या स्त्रीचं लक्ष आहे आणि तिच्यातून हे व्हायब्रेशन्स बाहेर आले. म्हणजे ती प्युअर आहे जास्त. म्हणजे तिच्या मनामध्ये करुणा आणि प्रेम भाव आणि ह्याचे वेगवेगळे कलर दिसतात लोकांना. म्हणून आपल्या चक्रांमध्ये जे कलर आहेत तसे, म्हणजे तिच्यातनं तो हिरवा रंग, करुणेचा रंग बाहेर पडताना दिसतो. जेव्हा देवदूत तिच्याकडे बघतो तेव्हा त्याला हिरवा रंग तर दिसतोच बाहेर जाताना, त्या जो भिकारी बसलेला असतो त्याच्याकडं. प्लस त्याला तिच्या भोवती सुद्धा एक पांढऱ्या रंगाचा ऑरा दिसतो, पांढरा शुभ्र, म्हणजे ती मनाने साफ आहे, शुद्ध आहे. हे त्या देवदूताला त्या सीन मध्ये दाखवलं गेलंय. सोबतच आजूबाजूला अनेक लोक असतात जे मनातले विचार घेऊन फिरत असतात, घरातले त्रास हे ते. मग त्यांच्या जे राग असतो कुठला तरी, तो राग बाहेर जेव्हा विचार करत करत मी चालली कुठंतरी आणि मनात असा विचार आला, असं का होतं माझ्या बरोबर, का त्या तो माणूस माझ्याशी असा वागला, त्या माणसाचा मला राग आला, त्या क्षणी माझ्यातून जी एनर्जी बाहेर पडते, अशी 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 डुलत डुलत, अशी व्हायब्रेशन असं आपण म्हणू शकतो त्याला, ती असते लाल रंगाची. म्हणजे मी जाता जाता विचार करा, माझ्या आजूबाजूला कितीतरी लोक आहेत, शेकडो लोक माझ्या आजूबाजूला फिरतायत, स्टेशनच्या आसपास आहेत समजा, खूप गर्दी आहे. आणि माझ्या आजूबाजूला जेव्हा मी हे विचार करते, लाल रंग बाहेर टाकला मी, बाहेर टाकला, तो लाल रंग झाला रागाची एनर्जी, ते आजूबाजूच्या पर्यंत जाणार. आणि जे त्या बाबतीत जागृत नाहीयेत, ज्यांना ऑरा माहित नाही, ज्यांना आभा माहित नाही, त्यांच्या आभामध्ये तो लाल रंग जाऊन प्रवेश करणार. जर तो माणूस स्ट्रॉंग असेल, तो दयाळू असेल, प्रेमळ असेल, त्याला कुणाचा फरक पडत नाही, कुणीही रागाने बोललं समोरून तरी तो माणूस शांतपणे उत्तर देणारा असा जर तो माणूस असेल, तर कदाचित त्याच्या आभामध्ये, त्याच्या ऊर्जा मंडळामध्ये तो लाल रंग जाणार नाही. तो तिथंच थांबेल आणि वापस म्हणजे दुसरीकडे निघून जाईल.
पण एखादी व्यक्ती जर खूप रागराग करणारी असेल, तर असा लाल रंग माझ्या दिशेने आला, तर तो माझ्या आभामध्ये येऊन मला अजून जास्त रागाला आणेल. समजतंय? म्हणजे त्यावेळेस जर मी कुणावर तरी रागारागात बोलत असेन, कुणावर तरी चिडचिड करत असेन आणि त्या बाईनी सोडलेला एखादा लाल रंगाचं व्हायब्रेशन माझ्यापर्यंत आलं, तर ते माझ्यापाशी येणार आणि माझा राग अजून वाढणार. तर ह्या गोष्टी घडतात. हेच महाअवतार बाबाजींनी त्यांच्या पुस्तकात सांगितले, की ऑरा कसा काम करतो. कलेक्टिव्ह ऑरा. जिथं रस्त्यावर कुठेतरी 4 लोकांमध्ये भांडणं लागली, तिथं ह्या प्रकारे काम घडतं. त्या दोघांचे पण आवाज मोठे. ते दोघं हाणामाऱ्या करायला हे झालेले आणि तिथं जे त्या त्यांच्या फ्रिक्वेन्सीनुसार ते अजून सिग्नल आकर्षित करतात. आपण म्हणतो ना, जे पूर्वी ट्रान्झिस्टर रेडिओ असायचे, ते ह्या खोलीत गेले की आवाज ऐकू यायचा, ह्या खोलीत गेले की नाही यायचा. मग आपण ते ऍडजस्ट करत बसायचो. टीव्हीचे सिग्नल असतील, तर हे सिग्नल म्हणजे काय, की ती फ्रिक्वेन्सी कॅच करणार आहे. मग हे दोन व्यक्ती जे भांडण करतात, त्या व्यक्तींच्या फ्रिक्वेन्सीला मॅच होणारे सगळे विचार त्यांच्याकडे आकर्षित व्हायला लागतील आणि त्यांचं भांडण अजून वाढून टोकाला जाईल. अशा वेळी जर आपल्यापैकी जर कोणी असा एखादा जागृत स्पिरिच्युअलिटीमध्ये असणारा, अध्यात्मामध्ये असणारा, ज्याला हे सगळं माहितीये, आत्मज्ञान, ज्याला ह्या गोष्टी माहितीत की आभा कशी काम करते, तो जर असेल तर तो जाता जाता म्हणेल की त्यांचा आभा मी स्वच्छ करतो. त्यांच्या आभामध्ये जे आलेत न बोलावलेले प्रभाव, त्यांना मी आग्रह करतो की तुम्ही जा. त्यांचं आभा मंडळ मी बंद करतो. हे मनातल्या मनात परमात्म्याला प्रार्थना करेल. आपण काही करत असतो का? आपण नाही. आपण फक्त सूचना देत असतो. आपल्यातून ती शक्ती हे सगळं काम करते. पण आपण ती कृती केली पाहिजे. आपण बोललं पाहिजे त्यावेळी मग. कारण तुम्हाला जर सांगते की तू कर त्यांची आभा मंडळ साफ. पण माझा विश्वासच नाही. मी म्हणते असं थोडीच असतं. असं कुठे काय ह्यांची भांडणं थोडीच सोडली जाणार आहेत. पण तो प्रयत्न मी माझ्याकडनं केला पाहिजे. कारण माझी इच्छा आहे की तिथं असणारी जी 2 व्यक्ती आहेत, त्यांचं हित असावं, त्यांच्यामध्ये प्रेम असावं. ही माझं इंटेन्शन आहे, जे मी एंजल्सना सांगू शकते, की एंजल्स तुम्ही मदत करा, त्यांची भांडणं सोडवण्यासाठी आणि मग आपण महाअवतार बाबाजींचा जो उपाय आहे, आभा स्वच्छ करायचा, तो वापरू शकतो. तर ती ती मला गोष्ट नेहमी म्हणजे डोळ्यापुढं दिसते, जेव्हा ती स्त्री चाललेली असते आणि ती जेव्हा त्याला ब्लेसिंग. तर तुम्हाला असं वाटेल, की आपण हे नुसतं म्हणण्यानी, करण्यानी काय फरक पडतो का? तर तो पिक्चर जर मला दिसला, तर मी तुम्हाला जरूर तो हे करेन, शेअर करेन. जेव्हा एवढ्या गर्दीमध्ये सुद्धा एखाद्याच्या मनातले जर भाव स्ट्रॉंग असतील, तर ते तर ते जे आपल्या आजूबाजूला एंजल्स असतात किंवा ज्या एनर्जी असतात, ऊर्जा असतात, जागृत अवस्थेमध्ये आपले गुरु असतील, ते सगळं त्यांना कळत असतं, की कुणाच्या मनामध्ये काय भाव आहे. त्यामुळे हा सगळ्यात महत्वाचं आहे ते इंटेन्शन, आपल्या मनातलं, आपल्या अंतःकरणामध्ये असलेला तो भाव. तुम्ही भलेही समोरच्याला पैसे देऊ नका, भलेही समोरच्याला तुम्ही तोंडावर चांगलं म्हणू नका. त्याला एखादी साडी, ड्रेस किंवा आपण जे काही आपल्या पाहुण्या-रावळ्यांमध्ये करतो, ते करू नका तुम्ही. चालेल, हरकत नाही. पण मनातल्या मनामध्ये, अंतःकरणामध्ये, आतमध्ये त्या व्यक्तीला कधीही शिव्या-शाप नाही द्यायच्या. त्याच्याबद्दल नकारात्मक नाही बोलायचं. आपल्याला त्याच्याबद्दल नाही चांगलं बोलता येते, हरकत नाही. काही कंपल्शन नाही आपल्याला त्याच्याशी बोलायलाच पाहिजे, जाऊन त्याच्यात गळाभेटच घेतली पाहिजे, त्याच्याबद्दल चांगलाच विचार केला पाहिजे. पण किमान आपण त्याच्याबद्दल निगेटिव्हिटी आपल्या इथून बाहेर नाही टाकली पाहिजे. ज्या क्षणाला मला असं वाटतंय की निगेटिव्हिटी माझी बाहेर जातीये किंवा काय, तर 1-2 विचार आपले बाहेर गेले हरकत नाही. पण खूप तीव्र वेदना, खूप तीव्र भावना ह्या अशा बाहेर आल्या नाही पाहिजेत. त्याच्यासाठी आपणच काळजी घ्यायची. कारण हे दाबून सुद्धा नाही दबणारे असे विषय आहेत. मी विचार करते नाही आलं पाहिजे, पण येते आता काय करणार? मग अशा वेळी आपण रोजच्या रोज ही प्रॅक्टिस करायची, की ज्या दिवशी मला हे सगळं समोर आलं माझ्या, तर मी कसं त्याच्यावर आता काम केलं पाहिजे माझ्या माझ्या स्वतःवर. ही आपण काळजी घ्यायची, की माझ्याकडनं तेवढे स्ट्रॉंग फीलिंग कुणाबद्दलही बाहेर पडू नयेत. थोडं-थोडकं 2-3 विचार गेले, मला ही आवडतच नाही, उगाचच मला हे थोडेफार ठीक आहे गोष्टी. पण अगदी आपण स्ट्रॉंग भावना कुणाबद्दलही बाहेर आपल्याकडनं नाही गेल्या पाहिजेत, ह्याच्यासाठी आपण काळजी घ्यायची, की मी काय करू शकते स्वतः आणि ह्यालाच म्हणतात, की स्वतःवर काम करणे, की मी कसं काय ते करू शकते? कशी मी स्वतःला त्यापासून लांब ठेवू शकते, ह्या गोष्टी. हे सांगायचं ह्याचा मूळ हेतू असा आहे, की जी प्रॅक्टिस मी तुम्हाला काल सांगितली होती, की तुम्ही रोजच्या रोज अशा सगळ्या ह्या सृष्टीमध्ये असलेल्या प्रत्येक रचनेला प्रेमप्रकाश पाठवायला लागा. 1.5 महिना जाऊ द्या. एक महिना पण खूप झाला. हळू तुम्हाला पहिले काही दिवस नुसतंच म्हणायला लागाल, की मी प्रेमप्रकाश पाठवतो. काल मला एकाने विचारले, की म्हणायचं काय नेमकं? अगदी साधं आहे, की मी
माझ्या घराला, या सगळ्यांना मी प्रेम आणि प्रकाश पाठवते. नुसतं तुम्ही पहिले काही दिवस म्हणा. हळू-हळू तुम्हाला त्या भावना स अशा वाटतील, की खरंच आतून माझ्या प्रेम यायला लागलंय, आतून प्रेम यायला लागलंय. जसं आपल्या एका मास्टरनी परवा मेसेज टाकलं होतं, ते आतून आलेलं प्रेम होतं. कुठेही तिला कुणी सांगितलं नाही. तिने नुसतं लिहिलं, की "काहीच कारण नाहीये, पण मला तुला थँक यू म्हणावंसं वाटतंय." तर हे आहे आपल्या आतून जेव्हा भरभरून यायला लागतं बाहेर आणि ही प्रॅक्टिस एका दिवसामध्ये होत नाही. रोजच्या रोज आपण त्या गोष्टी म्हणायच्या. कदाचित आधी आपल्याला प्रेम वाटत पण नाही. पण म्हणण्यानी, शब्द बदलल्याने ह्यालाच अफर्मेशन म्हणतात. हे बदलल्यानेच आपल्या भावना सुरुवात व्हायला लागतात. आपल्या आयुष्यात बदल येतो आणि मी तुम्हाला सांगते 1 महिना होऊ द्या आणि तुम्ही मला सगळेजण तुमच्या आयुष्यातला बदल सांगाल. कुठलीही व्यक्ती तुम्हाला मदत करून जाईल न मागता. मी कुणालाही म्हणलं नाही, की मला मदत करा किंवा आपोआपच त्या व्यक्ती तुम्हाला प्रेमाने काहीतरी वस्तू द्यायला लागतील. कुणीतरी येईल, "हे घे, मला आज तुला हे द्यावंसं वाटतंय. हे धर, मला हे तुम्हाला हे कर." म्हणजे तुम्हालाच कळणार नाही माझ्याबरोबर होतंय काय? इतकं कसं काय माझ्या आयुष्यात प्रेम यायला लागलंय? कारण आपल्या सगळ्यांना अशी सवय की कुणालाच प्रेमाची सवय नाहीये. इतक्या प्रेमाची की कुणीतरी आपल्यावर इतकं निस्वार्थी प्रेम करावं. तर जेव्हा आपण ते देतो, द्यायला सुरू करतो, ती देवाण-घेवाण आपण जसं कुणाला तरी खायला काहीतरी डिश दिली की ती डिश रिकामी येत नाही. आपल्याकडे ती पद्धत आहे. अगदी तसंच असतं ब्रह्मांडाचा नियम. तू दिलंयस ना, तर तो तराजू असाच्या असाच. तो जराही खालीवर नाही जात. तू जितकं तू देशील, तुला भरभरून ब्रह्मांड देईल. हा नियम आहे त्यांचा. त्यामुळे तुम्ही इतकं प्रेम पाठवा रोजच्या रोज, इतकं प्रेम पाठवा. झाडांना, नद्यांना, ही झाडं तुम्हाला कुठल्यातरी रूपाने ते प्रेम पुन्हा देणार. झाडांची प्रेम देण्याची पद्धत खूप आहे. बऱ्याच आहे. नुसती झाडांचा पाला घेऊन आपण खात बसणार नाहीये. खूप प्रकार आहेत झाडांचे. तुमच्या घरामध्ये अचानक कुणीतरी भाजीपाला आणून देईल. तुम्हाला कोणतीतरी भाजीवाली बाई म्हणेल, "घेऊन जा हे पण. हे पण घेऊन जा. असंच फ्रीज घेऊन जा तुम्ही." अशा गोष्टी घडायला लागतील तुम्हाला. कारण निसर्ग आणि खास करून तुम्ही विचार करा, आपण ह्या सगळ्यांना तर देतोच आहे, पण ही सगळी सृष्टी बसलीये कशावर? पृथ्वी मातेवर. तर ह्या पृथ्वी मातेला जर आपण रोजच्या रोज उठल्यापासून झोपेपर्यंत जितक्या वेळा आठवू, तितक्या वेळा आपण हृदय खोलून ठेवू तिच्यासाठी आणि तिला इतकं प्रेम देऊ. तुम्ही विचार करा तुमच्या घरामध्ये कशाला तरी कमी पडेल का? इतकी भरभराट की तुम्हाला असं वाटेल माझं घर गच्च भरलंय सामानाने. कुठून-कुठून वस्तू येतात. शरीर आपलं चांगलं होईल. हवा, पाणी या सगळ्या गोष्टींमुळे. कारण हे शरीर जे बनलंय त्याच्यामध्ये पृथ्वी मातेचा अंश आहे. पंचतत्वांचा अंश आहे. जी पंचतत्व फक्त पृथ्वीवरच मिळतात. तर थोडंसं ह्याच्यातलं कनेक्शन समजून घ्या. म्हणतो ना आपण ह्याची जोडणी कशी आहे. तर एक गोष्ट तुम्ही एकाला द्यायला गेलात तर तुम्हाला 10 दिशांनी मिळतील. सूर्य, सूर्याला तुम्ही रोजच्या रोज म्हणा, "मी तुला खूप खूप प्रेम देते आणि आभार." प्रेम आणि आभार ह्या दोन्ही गोष्टी ना साच्यातल्या आहेत. एकच मला कधी-कधी वाटतं. आभार आपण काहीतरी आपल्याला कुणीतरी चांगलं केलं तर आपण आभार मानतो. पण प्रेम आणि आभार हे दोन्ही साधारण एकच आहेत. आभार मानताना पण अगदी हृदयातनं थँक यू जेव्हा म्हणतो आपण, तर ते प्रेमच आहे, की तू मला हे मदत केली त्यासाठी तुझे आभार आहेत. तर ह्या गोष्टी दोन्ही सारख्या आहेत. म्हणून ती जी पोस्ट आहे आजची ती पण वाचा. त्याच्यामध्ये पण किती लिहिलेलं आहे, की कसं आभार मानल्यामुळे लोकांचं आयुष्य बदललंय. प्लस ही प्रेम आणि प्रकाशाची ही तुम्हाला अ, जी क्रिया आहे ही बाबाजींनी सांगितलेली. मी जिथं बसते त्याच्या अगदी समोर बाबाजींचा फोटो आहे. ते पुस्तक आहे आणि असं वाटतं, की सारखं माझं लक्ष बरोबर बाबाजींच्या त्या पुस्तकाकडे जातं आणि असं वाटतं बाबाजी एक-एक शब्द तोंडात देतायत, की "तू हे बोल" असं आणि मी त्याचीच प्रार्थना त्यांना करते. तुम्ही जे माझ्याकडनं बोलून घ्यायचे ते घ्या, ह्या पद्धतीने. अ, तर माझ्या आयुष्यात ह्या सगळ्या गोष्टींनी खूप फरक पडलाय. कुठेही बाहेर जाताना, कामाच्या निमित्ताने मी आधीच त्या जागेला प्रेमप्रकाश पाठवायला लागते. तिथे गेल्यावर माझी कामं सहज पार पडतात. 4 लोकं आपोआप मदतीला येतात. "मॅडम हेच करू का? ते करू का?" अशा पद्धतीने. घराच्या सोसायटीमध्ये सुद्धा मी हा अनुभव घेतलाय. जेव्हा मी इथं राहायला आले होते, तेव्हा मला हे माहीत नव्हतं सगळं. पण जसं-जसं बाबाजींचा कोर्स केला, सगळं समजून घेतलं आणि तसं-तसं मी ह्या सोसायटीला रोजच्या रोज असा माझी सगळं प्रेम, प्रकाश पूर्ण ह्या आजूबाजूच्या एरियाला मला जाणवतंय की सोसायटीतली लोकं आपोआप काही न करता कशी स्वतःहून बोलतात, कशी मदत करतात, कसं प्रेम देतात. आपल्याला तेवढा वेळ नसतो की कुणाशी जाऊन खूप वेळ हे करायला. पण जेवढा वेळ आपण इथं असू तेवढ्या वेळ जर मदत लागली तर सगळे तयार असतात. तर हे चमत्कार आहेत.
जो म्हणतो ना की मॅजिक इज बियॉन्ड लॉजिक, ज्याला असं, ज्याचा विश्वास आहे त्याच्या आयुष्यात हे घडायला लागतं. त्यामुळे सगळ्यात महत्वाची गोष्ट विश्वास. त्याच्यावरच हे सगळं सुरू आहे आपलं जग. नाहीतर आतापर्यंत आपण सगळेजण कुठे असतो माहित नाही. तर त्यामुळं ही क्रिया सगळ्यांनी करा. अगदी सोपा हा उपाय आहे. आभार मानणे, प्रेम आणि प्रकाश संपूर्ण पृथ्वीला पाठवणे. ह्या क्रिया सुरू करा तुम्ही. ही गोष्ट मी सांगते, 1 ते 1.5 महिन्यामध्ये सगळ्यांनी कळवायचं ग्रुपवर मला की कुणाकुणाला कसे अनुभव आलेत, कुणाच्या आयुष्यात कशा छोट्या गोष्टी घडतायत. हे मला सगळ्यांनी सांगणार सगळ्याची मला खात्री आहे पूर्ण. कारण हे बाबाजींनी सांगितलेलं सोल्युशन आहे. ते आपल्याला सहजपणे मिळालंय. ठीक आहे. तर आपण सगळेजण ह्या नोटवर आपलं आजचं सत्र सुरू करू. आपण सगळेजण डोळे मिटून पूर्णपणे ध्यानाच्या अवस्थेमध्ये येऊ. आज मार्गशीर्षातला शेवटचा गुरुवार आहे. पण श्री दत्तात्रेयांनाचा आपल्या ध्यानामध्ये आमंत्रित करणार आहोत. एक मोठा श्वास घेऊन आपण अगदी नाकावाटे मोठा श्वास घेऊन तोंडावाटे आपला तो श्वास सोडून देऊ. अगदी हळुवारपणे हा श्वास घ्यायचा आणि सोडायचा. अजून 2-3 वेळा तुम्ही थोडे स्थिर होईपर्यंत हळूहळू श्वास घ्या. आणि सगळ्यात आधी आपण आपले दोन्ही हात आपल्या मूलाधाराला घेऊन जाऊ. आज आपण जी रेकी घेणार आहोत ती एखाद्या ध्यानाप्रमाणेच घेणार आहोत. काहीही न करता केवळ आपले हात मूलाधारावर एकदाच फक्त आपण रेकी शक्तीला आवाहन करू. हे रेकी माता, माझ्या हातामध्ये प्रवाहित होऊन मला पूर्ण बरं कर. आपले दोन्ही हात मांडीवर, आपल्या शरीराचं बोट जिथं जमिनीला स्पर्श करत आहे, आपल्या शरीराचं सगळं ओझं जिथं आपल्याला जाणवत आहे, त्या हाडांवर खाली लक्ष द्या. हे आपलं मूल आधार आहे. पुढची 2 मिनिटं आपण इथंच आपलं ध्यान केंद्रित करू आणि सोबतच आपल्या श्वासांवर लक्ष ठेवू. श्री दत्तात्रेयांना मी आमंत्रित करते आपल्या सगळ्यांसोबत. आपण आम्हाला मदत करा. श्री दत्तात्रेय, आपण आमच्यासोबत या रेकी सत्रामध्ये या. हे स्वामी कृपा करा. आपल्या सगळ्यांचे सद्गुरू डोळ्यापुढे आणा आणि त्यांना बोलवा की आपण आमच्यासोबत या. मी डॉक्टर मिकाऊ सुईंना बोलवते. आर्कएंजल मायकल यांना आमंत्रण देते. महाअवतार बाबाजींना आपल्या ह्या सत्रामध्ये बोलवते. पृथ्वी मातेच्या चेतनेला आपल्या या रेकी सत्रामध्ये आमंत्रित करते. सोबतच सर्व पंचतत्व त्यांना आपल्या या सत्रामध्ये आमंत्रण देते. पुढची सर्व ही चक्र केवळ आपण श्वास आणि तो शरीराचा भाग या पद्धतीने लक्ष देत जायचंय. मनामध्ये प्रत्येक चक्रावर संकल्प ठेवायचा, हे माझं चक्र संतुलित करा ह्याप्रमाणे. आणि पूर्ण वेळ आता आपण एकाग्र होऊन आपल्या चक्रांवर लक्ष देऊ. रूपं परं दिव्यं वन्यम् उपास्महे.
दत्तात्रेयं शिवं शान्तम् इन्द्रनीलनिभं प्रभुं दत्तात्रेयं शिवं शान्तम् इन्द्रनीलनिभं प्रभुम् आत्ममायारतं देवम् अवधूतदिगम्बरम् आत्ममायारतं देवम् अवधूतदिगम्बरम् 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 आपला उजवा हात आता आपल्या नाभीवर आणि डावा हात देखील नाभीवर. आपण मणिपूर चक्राला रेकी देतोय. चतुर्बाहुदाराङ्गं प्रफुल्लकमलेक्षणम् चतुर्बाहुदाराङ्गं प्रफुल्लकमलेक्षणम् ज्ञानयोगनिधिं विश्वगुरुं योगिजनं प्रियम् ज्ञानयोगनिधिं विश्वगुरुं योगिजनं प्रियम् भक्तानुकम्पनं सर्वसाक्षिणं सिद्धसेवितम् भक्तानुकम्पनं सर्वसाक्षिणं सिद्धसेवितम् अवधूतदिगम्बरम् अवधूतदिगम्बरम् जटाधरं पाण्डुरङ्गं शूलहस्तं कृपानिधिं जटाधरं पाण्डुरङ्गं शूलहस्तं कृपानिधिं सर्वरोगहरं देवं दत्तात्रेयमहं भजे सर्वरोगहरं देवं दत्तात्रेयमहं भजे जटाधरं पाण्डुरङ्गं शूलहस्तं कृपानिधिं जटाधरं पाण्डुरङ्गं शूलहस्तं कृपानिधिं सर्वरोगहरं देवं दत्तात्रेयमहं भजे सर्वरोगहरं देवं दत्तात्रेयमहं भजे अवधूतदिगम्बरम् अवधूतदिगम्बरम् आपलं मणिपूर चक्र संतुलित झाल्यानंतर आपला उजवा हात आता आपल्या छातीवर उजव्या बाजूला आणि डावा हात देखील डाव्या बाजूला. दोन्ही हात आपल्या हृदय चक्रावर
आणि लक्ष श्वासांवर. त्रिशूले यज्ञस्त ऊर्ध्वकरयो शुभशङ्खचक्रे वन्दे तमत्रिवरदं भुजषट्कयुक्तं मालकमण्डलुरधकरपद्मयुग्मे मध्यस्थपाणियुगले डमरुत्रिशूले यज्ञस्त ऊर्ध्वकरयो शुभशङ्खचक्रे वन्दे तमत्रिवरदं भुजषट्कयुक्तम् दत्तात्रेयं शिवं शान्तं सच्चिदानन्दमद्वयम् दत्तात्रेयं शिवं शान्तं सच्चिदानन्दमद्वयम् आत्मरूपं परं दिव्यं वन्यम् उपास्महे आत्मरूपं परं दिव्यं वन्यम् उपास्महे दत्तात्रेयं शिवं शान्तम् इन्द्रनीलनिभं प्रभुं दत्तात्रेयं शिवं शान्तम् इन्द्रनीलनिभं प्रभुम् आत्ममायारतं देवम् अवधूतदिगम्बरम् आत्ममायारतं देवम् अवधूतदिगम्बरम् 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 अस्मुद्धूलित सर्वाङ्गं जटाजूटधरं विभुम् अस्मुद्धूलित सर्वाङ्गं जटाजूटधरं विभुम् चतुर्बाहुदाराङ्गं प्रफुल्लकमले. हृदय चक्र अतिशय महत्वाचं. आपल्याला ब्रह्मांडाशी परमात्म्याशी जोडणारं दार आहे. आपल्या हृदयामध्ये खोलवर जा आणि श्वास अनुभव करा. फील करा आपले श्वास अगदी आतपर्यंत. भक्तानुकम्पनं सर्वसाक्षिणं सिद्धसेवितं भक्तानुकम्पनं सर्वसाक्षिणं सिद्धसेवितम् अवधूतदिगम्बरम् अवधूतदिगम्बरम् आता आपला उजवा हात आपल्या गळ्यावर उजव्या बाजूला आणि डावा हात डाव्या बाजूला. तळहातांचा स्पर्श आपल्या विशुद्धी चक्राला, आपल्या गळ्याला होऊ द्या आणि श्वासांवर लक्ष ठेवा. जटाधरं पाण्डुरङ्गं शूलहस्तं कृपानिधिं जटाधरं पाण्डुरङ्गं शूलहस्तं कृपानिधिं सर्वरोगहरं देवं दत्तात्रेयमहं भजे सर्वरोगहरं
शूलहस्तं कृपानिधिं जटाधरं पाण्डुरङ्गं शूलहस्तं कृपानिधिं सर्वरोगहरं देवं दत्तात्रेयमहं भजे सर्वरोगहरं देवं दत्तात्रेयमहं भजे अवधूतदिगम्बरम् अवधूतदिगम्बरम् दिगम्बरा दिगम्बरा श्रीपादवल्लभ दिगम्बरा 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 श्री दिगंबरांच्या सान्निध्यात आपला उजवा हात आपण आपल्या कपाळावर आज्ञाचक्रावर घेऊन जाऊ आणि डावा हात कपाळाच्या मागच्या बाजूला पूर्णपणे आपल्या ज्याही देवावर आपली श्रद्धा आहे, आपले गुरु असतील त्यांना अगदी आतून हाक मारा. आपलं लक्ष आपल्या हातांवर ठेवा. विश्वासाने, श्रद्धेने, भक्तीने आपल्या गुरूंच्या, आपल्या देवाच्या, जो कुठला आपला देव आहे त्याच्यावर आपली श्रद्धा आहे, जो प्रकाश आहे तो एकच आहे, त्याच्यासोबत आपण आज्ञाचक्राला रेकी देत आहोत हा विश्वास मनात ठेवा. माझ्या विचारांमध्ये असलेले गोंधळ दूर होत आहेत. निर्णय क्षमता वाढली, इंट्युशन वाढलेत आणि मी प्रत्येक क्षणाला माझ्या भगवंताच्या जवळ जाते असा एक संकल्प घ्या आणि 3 मिनिटं अजून, 1.5 मिनिटं अजून आपल्या आज्ञाचक्रावर राहा. दिगम्बरा दिगम्बरा श्रीपादवल्लभ दिगम्बरा 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 अजून थोडा वेळ आपल्या सोयीनुसार आपले डोळे उघडा, हळूवार. जेव्हा आपल्याला योग्य वाटेल तेव्हा आपण सगळे भेटू आपल्या उद्याच्या सत्रात. आपल्या सगळ्यांचे अनेक अनेक आभार. खूप धन्यवाद.